कसं आहे पब्लिक आज जायचं आपल्याला रानामध्ये खूप दिवस झाले तर रानात जाऊन आणि डबा पण जायचं होतं तेवढ्याला डब्याचं जेवण जावं म्हणलं आणि आता आंब्याचे पण सीजन आहे तर आंबे पण खावं काय ह्याला काल पण खूप कसं बिचारलेलं कुत्रं चावलेलं आहे कसं पण वागायलं कसं पण नाही येडं झालं ह्याचं काय ऐकू नका बघा तुम्ही कसं आहे मग काही कुत्रं चावलं नाही म्हशीचा आवाज काढायला येडं झालं प्युअर येडं झालेलं आहे तर आंब्याच्या सीजनामध्ये बघू काय होतंय काय नाही कसे आहे का इथं पण वांगे आपलीच इथं वांगे कसे लागलेत आता काय टूर नाही काय भाव नाही शेतकरी काय शेतकऱ्याचा उपयोग एवढं मोठं मावं लावले तरी पण भाव नाही शेतकऱ्याने जागाव का मारा आता 4 एकर कांदा होता 4 एकर कांद्यानं किती न 3 आणि 4 रुपयानं कांदा काय करावं सांगा शेतकऱ्यानं तुम्ही सांगा आता बघू शकता का कसं का ह्याला तर सगळं जाऊन गेले नाही म्हणलं तर आम्ही कांद्याला 20-25 हजार एकरी खर्च केला होता नुसतं लावण्यानं पण इतर वाढी काढण्याचा ती खर्च बा नाही म्हणलं तर तेवढा 4 एकरला आम्ही नाही म्हणलं तर 2-2.5 लाखपर्यंत खर्च झालेला होता तरी पण तेवढं आतापर्यंत 3 एकरचा कांदा गेला आणि पट्टी किती आली आतापर्यंत सगळीची किती सांगा तुम्हीच आता काय सांगावं तुम्हाला पट्टी सांगायला अहो एक अशी ट्रिपा गेलेत की स्वतःच्या खिशातले माझ्या वडिलांनी पैसे दिलेले इथं कसं करावं सांगा तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट दिला तर होतं शकतो बाबा तसं काय करू आम्ही शेतकऱ्यानं मारावं का जगावं ती जाऊ द्या शेतकऱ्याची आहेत तशी हाल जाऊ द्या आपला ब्लॉक आहे बघू आता आंब्यामध्ये काय होते काय नाही एखादं दुसरं पाडपेड सापडते का नाही पब्लिक आपण आलेलो आता एक एकर दुसरे कांदे पिशी बघू शकतो आमचा कांद्याचं तिथं ढिगार आहे तेवढे इथं नाही ना म्हणलं तर 1/2 एकरचे कांदे इथं हां कांदे काढून टाकलेले इथं नंबर एक इथं चालू आहे सगळं काय बघा कांदा कसलं सोन्यावणी कांदा आहे काय भाव आहे का बघा तुम्हीच भाऊ तर काहीच नाही कसं खराब बघा तुम्हीच तर आमचे कसे जनावर आहे इथं बघू शकते इथं मकी आहे इथं छक्के पलीकडे कसं आहे खोंड म्हणते खोंड मक्के छक्के कशी आहे छक्कू कशी बघते मग ओरिजिनल ब्लॅक घोडा म्हणते ब्लॅक घोडा कसं आहे बघा इथं उसावरला शेंगा लावलेले तर आम्हीच काय कोणत्या भागामध्ये गेवडा म्हणतात पण आमच्या भागामध्ये उसावरची शेंगच म्हणणे राहत्या कसं आहे बघा विषय का काय भाव काय किती 7 आणि 8 रुपये पाव मार्केटला आणि असं हातावर म्हणलं तर 10 रुपये पाव काय करावं काय नंबर 1 तिकडं पाऊस आहे आपले सगळे ऊस तर का कसं आमचा कोट्टा आला बघा आमचं राजमहेलाचा आता निवेदन लागलेला आहे कसं आहे सगळं नंबर 1 चाललेला आहे सगळं मागितलं व्ह्यू इथं बघा कसं चन्नाचं झाड गेलेलं आहे समोर बघा भाऊकीमधला कसा आंबा आहे मग आंब्याला आंबे काय कमी नाही व बघ आता आपण पण आपल्या आंब्याकडे जायलेलोच हो का पाडचं निवेदन आपण पण आपल्या आंब्याकडे जायलेलो बघू आता पाडचं काय निवेदन फिविजन काय लागते का नाही काही इलाज पिलास आहे का नाही बघूच आपण एखादं दुसरं तर गटन तसं मला पैसे आंबे लागले तर हीच आपल्याला आंबा उतरायचा फोन आलेला कॉन्ट्रॅक्ट तर तेवढं पूर्ण करायला लागेल की माय कसे आहे बघ बारकाच आंबा आहे पण आंब्याला आंबे कसे आहेत का आंबे विषय टॉपचे आंबे इथं माय आंबे म्हणते त्याला आंबे सुरू करायला काय एवढे आंबे निघालेले आहेत मध्ये तर बघू आता आंबे किती निघतात आपण एवढे आंबे तोलले इथं आलेले इथं आजच्या तर लय जड आहे आपल्या इशाला म्हणजे तसं नाही घरचाच आंबा आहे पण उचलायला इशाला तेवढे आलेत नाही म्हणलं तुम्हाला 27 आंबे आलेत उचलायला लय जिरायला एवढे आंबे इथं 27 आंबे आता नाहीचे झाले आता आंबे फिंबे उचलून फितरून ते झाले आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये धन्यवाद.